नमस्कार. तर चला आता सध्या पावसाळी हंगाम म्हणजे कापसाचा सीझन आहे. कापसाचा सीझन म्हणजे सध्या आमच्याकडे जास्त प्रमाणात कापूस लागवड असते आणि कापूस लागवडीमध्ये आता कापूस लागवड करून जवळपास 1 महिन्याचा कालावधी हा उलटून गेलेला आहे. पावसाअभावी जरा आपली पिकं हे थोडे कमजोर जाणवत आहेत. चला पहा ना, आपण पाणी दिलेल्या पिकात बदल आणि कापसावरती आता 1 महिना होऊन गेला. तर पहा या कापसावरती अशा प्रकारचा मावा पडलाय, पहा दिसतोय का? या अशा प्रकारचा एकदम मावा पडायला सुरुवात झाली. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर याच्यासाठी आपल्याला माव्यासाठी सध्याच्या काळामध्ये आपण इमिडाक्लोप्राइड आणि त्याच्यासोबत 1919 ची फवारणी ही घेऊ शकता. इमिडाक्लोप्राइड हा एक असा कंटेन आहे की जे कवळे झाड असतात, समजा अजून कवळेपणावरती झाड आहे, 1 महिना 1.25 महिना होऊन गेलाय, तर याच्यासाठी इमिडाक्लोप्राइड हे वापरायचे. त्याच्यासोबत आपण एखादं बुरशीनाशक घेऊ शकता आणि वॉटर सोल्युबल खत सुद्धा घेऊ शकता. 1919 अशा प्रकारचं. त्याने काय होईल, 1919 ने अन्न पुरवठा होतो झाडासाठी आणि त्याची ग्रेनरी राहते आणि जो पिवळसपणा जो झाडाला येतो, पानाला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतात, त्याची कमतरता भासत नाही. हे पहा अशा प्रकारचा मावा आहे आणि हे फवारणी जर केली आपण तर त्याचा खूप छान असा रिझल्ट आहे. त्यामध्ये आपण टाटा मिडा कॉन्फिडर किंवा आपल्याकडे जे उपलब्ध असेल ते आपण वापरू शकता. आपल्या भागामध्ये इमिडाक्लोप्राइड कंटेन असणारं कोणतं कीटकनाशक आपल्याला मिळेल तर ते आपण वापरू शकता. तर मित्रांनो, हे पहा, या अशा प्रकारची हलकी जमीन आहे आणि तूट भरणी जे म्हणतात, तर त्याची पहा इतकीशी आहे. आणि जी सुरुवातीला लागवड केली तर हिची लागवड जवळपास 30 जूनच्या दरम्यान लागवड करण्यात आलेली आहे, कारण की पाऊस नसल्यामुळे याला विलंब लागला होता, कारण की 1 महिना उशीर झाला. त्यामध्ये पुन्हा आपण आंतरपीक म्हणून घेतलेलं बघा मित्रांनो तूर. तर तूर कशा पद्धतीने लावली आपण, तर पहा मित्रांनो, ही तूर आपण कापूस आपण 3.5 फुटावरती लागवड केलेली आहे. 3.5 बाय 1 ते 1.5 फूट अशा अंतरावरती आपण कापसाची लागवड केलेली आणि पाऊस उशिरा झाल्यामुळे आपण 2 बियाची टोकन केलेली, नाहीतर दरवर्षी आपण 1च बियाची टोकन करत होतो. अशा पद्धतीत हा 1 महिन्याचा प्लॉट आहे आणि आपण यामध्ये पहा 4 तास केलेले. 3.5 बाय 3.5 म्हणजे तूर किती अंतरावरती लावली दाखवतो तुम्हाला. तर पहा मित्रांनो, यावर 3.5 बाय 3.5 1 2 3 आणि 4, तर 4 तास जे लावले तर आपले 14 फुटाचा अंतर होतं तुरीसाठी. आणि ही तुरीची 2 पाटे टाकलेली सलग मध्ये. तरी पहा या अशा पद्धतीने तूर लागवड केल्याने काय होते, या साईडने सुद्धा हवा मिळते आणि या साईडने सुद्धा हवा मिळते, दोन्ही साईडने हवा मिळते आणि तूर ही अतिशय चांगल्या प्रकारे येते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी तूर अशाच पद्धतीने घेतो. 4 तास आपण कपाशीचे लावतो आणि त्यामध्ये 2 तास हे तूरचे आंतरपीक ही लागवड करतो. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने लागवड करता ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा
आणि मित्रांनो ह्याला आपण वर्षाला 3 तूर छाटणी करतो. तूर छाटणी म्हणजे हे जे आपल्याला शेंडे दिसते वरचे ते शेंडे आपण कट करतो. त्यामुळे काय होतंय तर आपण शेंडे जर कट केले तर त्याचा वाढ जी आहे ती तात्पुरती स्टॉप होते आणि स्टॉप झाल्याने काय होतं जे फुटिंग आहे त्याचा शेंड ब्लॉक झालाय म्हणजे कट केलाय तर त्याने काय होतं त्याला मध्ये पाठीमागेच कोंब निघायला सुरुवात होतात म्हणजे फुटवा म्हणतो आपण त्याला. तर एक शेंडा कट केलं त्याला जवळपास 8 फुटवे निघायला सुरुवात होतात. त्यामुळे आपलं उत्पन्न हे वाढतंय कारण की एक फांदीला जे फळ यायचेत तर ते 8 फांद्याला त्यातून हे होतंय ना म्हणजे 8 पटीने उत्पन्न वाढतंय. एका फांदीला जे ॲव्हरेज निघायचं ते किती कॅल्क्युलेशन केलं तर आपण कम से कम 4 तर फाट्याचा ॲव्हरेज देईन 40% उत्पन्न हे वाढणारच. तर ही अशा प्रकारची आपली कपाशी याला आपण पाणी दिलं होतं त्यामुळे थोडी ही जोमदार दिसते. हे पहा एकाच दिवशी लागवड केलेली आहे परंतु त्यामध्ये आणि ह्यामध्ये इतका मोठा डिफरन्स आहे कारण की पाऊस हा झाला नव्हता त्यामुळं कपाशीला हे पाहू शकता हे पाणी दिलेली कपाशी एकाच दिवशी लागवड आणि तुम्हाला पलीकडे दाखवतो जी कपाशीला आपण पाणी दिलं नाही तर त्यामध्ये डिफरन्स काय आहे पाहू शकता. हे पहा यामध्ये इतक्या फरक तुम्हाला इथंच जाणून येईल. हे तास आणि हे तास यामध्ये काय डिफरन्स आहे. हे पहा हे पाणी दिलेलं आहे आणि हे विदाऊट पाणी दिलेले पावसावरती हे झालेलं आहे त्यामुळं डिफरन्स. त्यामुळे शेतीचे नियोजन करताना आपण काय करायचं जर पाऊस लेट झाला तर आपण त्याला पाणी देऊ शकतो. काही शेतकरी म्हणतात पाणी दिल्याने कपाशी पिवळी पडते रोग जास्त धावतो परंतु ती प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असते. त्यावरती आपल्याला फवारणी जर घेतली तर चांगला रिझल्ट राहतो ना. तर शेतकरी पाणी देतात आणि त्याला फवारणी वगैरे काही घेत नाहीत. त्यामुळे अशा गोष्टीला आपण लक्ष द्यायचं. तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.